हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. एवढं सायलेंट वेलकम का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आत्ता वाजले आहेत पहाटेचे 4 आणि आम्ही निघालो आहोत आमच्या ट्रिपसाठी. सॉरी तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल तर टेड खेळतोय त्याचा आवाज येतोय. आम्ही कुठे जाणार आहे, काय जाणार आहे ते मी तुम्हाला गाडीत बसल्यावरती सांगते. आता उशीर झाला, आमचा ड्रायव्हर ऑलरेडी आलेला आहे, सो गाडीत बसून मी तुम्हाला सगळं सांगते. संकेत बॅग्स घेऊन खाली जातोय आणि मी टेडला घेऊन जाणार आहे. पण जास्त एक्साइटेड आहे टेड, आमचा मांजर. टेडू माय बॉय घरात फिरतोय, नुसता धावतोय. चला 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 चला, खूप उशीर राहायला लागला. चला होय, किती अंधार आहे. ओके चलो लेट्स गो. आम्ही पोहोचलेलो आहोत. काय व्ह्यू आहे हा. कॅमेरामध्ये नाही सांगू शकत मी. आलो होतो या स्पॉटसाठी एवढ्या सकाळी. इथे खूप गर्दी होते 7-7:30 नंतर आणि आत्ता वाजलेत 6:30 आणि ही जागा एवढी जास्त आवडली की आता इथून हलायचं मन नाही करत आहे. आता आम्ही फटाफट तिकडे जातो, तिथे फोटोज क्लिक करतो, तिथून तुम्हाला व्ह्यू मी दाखवते. मी कारमध्ये व्हिडिओ शूट करणार होते पण नाही जमलं कारण कारमध्ये खूप अंधार होता आणि टेड आमचा खूप रडत होता है ना. रोलर कोस्टर मध्ये बसलेलो आम्ही, गाडीत नाही. त्याला सवय नाहीये कारची आणि ट्रॅव्हलिंगची, तर खूप रडत होता तो, म्हणून मग आम्ही नाही रेकॉर्डिंग केलं. आता आम्ही कोकोनट ट्री हिलसाठी चाललोय आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आमची फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे म्हणून आम्ही आलो आहेत फिरायला. तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की मी सध्या कोलंबो श्रीलंकामध्ये असते आणि आत्ता आम्ही जिथे आलो आहे त्या प्लेसचं नाव आहे मिरिसा. तर आज दिवसभर आम्ही मिरिसा एक्सप्लोअर करणार आहोत. सो फर्स्ट प्लेस आहे कोकोनट ट्री हिल. मी सजेस्ट करेल की कधी पण इथे अर्ली मॉर्निंग या कारण टुरिस्ट खूप गर्दी करतात इथे आणि मग फोटोज वगैरे चांगले तुम्हाला क्लिक करायला नाही मिळत. काय नाही, श्रीलंका कोलंबो मध्ये फक्त फिजिकली असते, जेवण खावण सगळं इंडियातच आठवतं दिवसभर. आय लव्ह इंडिया, आय लव्ह इंडिया, आय लव्ह स्ट्रीट फूड. आपल्या इंडियासारखं स्ट्रीट फूड कुठेच नाही आहे, बेस्ट आहे. आज पण मी थेपले बनवून आणलेत या ट्रिपसाठी कारण की किती इथे साऊथ इंडियन फूड मिळतं, इडली डोसा वगैरे चांगलं, पण ते पण तुम्ही किती खाणार ना. किती खाणार खाऊन खाऊन, मग बोर होतं. आणि आम्ही नॉनव्हेज नाही खात, नॉनव्हेज खाणं आम्ही सोडून दिलं आहे. सो आम्ही ट्राय करतो आता इथे की घरून काहीतरी घेऊन येऊ. हे काय दोऱ्या लावल्यात, जायचं का नाही आम्ही पुढे. स्पॉट बनवले आणि दोऱ्या लावून ठेवल्यात. अरे रस्ता दुसरीकडून असेल. ओके, तर ही आहे ती इंस्टाग्राम, पिंटरेस्ट, यूट्यूब सगळीकडे दिसणारी श्रीलंकेतली सगळ्यात फेमस जागा द कोकोनट ट्री हिल. वा, टेडला पण आम्ही पहिल्यांदाच असं सोबत घेऊन आलोय.
हाय हाय कसं वाटलं तुला हा स्पॉट? हाय कर टेड. टेड तुझी जबानी दे. सांग कसा वाटला हा स्पॉट? कसा वाटला तुम्हाला दोघांना हा स्पॉट? म्याव. तर हा आहे मिरिसाचा फेमस स्पॉट कोकोनट ट्री हिल. तुम्ही जर इथे कधी व्हिजिट करणार असाल तर ट्राय करा 6च्या आधी या, म्हणजे तुम्हाला सनराईज पण बघायला मिळेल आणि टुरिस्टची गर्दी पण नसते. आता 7 पण वाजले नाही आहेत, लोक यायला सुरुवात झाली आहे ऑलरेडी. सो ट्राय करा, लवकर या आणि फोटोज क्लिक करा. आणि ऊन पण नाही लागणार मेन म्हणजे तर. आणि कॅमेरामध्ये नाही सांगू शकत मी, पण समोरून हे एवढं मस्त आहे ना. संकेत काय बोलशील तू? जबरदस्त, एक नंबर, यायलाच पाहिजे. या 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 आणि या. हे आहे कोकोनट ट्री हिल आणि इथून खाली असं चालत आलं इथे हा खूप मोठा रॉक आहे आणि याच्यावरती बसून तुम्ही मस्त समुद्राची मजा घेऊ शकता. एवढं छान दृश्य, इथून हलायचं मन पण नाही करत आहे. असं वाटतं तासनतास इथेच बसून राहू. आमचं कोकोनट ट्री हिल आणि पॅरेट रॉक बघून झालेलं आहे. आम्ही डिरेक्टली घरून इथेच आलेलो. आता आम्ही इथे रूम बुक केली आहे, तिथे आम्ही चेक इन करू. संकेत कुठे आहे रूम आपली? मिरिसामध्येच आहे, इथून थोडं लांब आहे, अर्धा तास लागेल पोचायला. ओके, सो आता आम्ही रूममध्ये चेक इन करू आणि मस्त यमी ब्रेकफास्ट करू आणि मग पुढे काय भाई पुढे कुठे जाणार आहे ते तुम्हाला सांगू. कोकोनट ट्री हिलवरून खाली आले की इथे एक रेस्टॉरंट आहे. हे ते रेस्टॉरंट, इथे कोकोनट ट्री हिलचा पण व्ह्यू मिळतो, पॅरेट रॉक पण दिसतो आणि इथे तो स्विंग आहे. इथे बसून तुम्ही छान फोटोज क्लिक करू शकता. आणि ते पण आहे, याला काय बोलतात मला माहीत नाही, तो टायर आहे. तर तुम्ही इथे स्विमिंग पण करू शकता, चिल करू शकता. पण ही प्लेस 9 वाजता ओपन होते. सो तुम्ही जर अर्ली मॉर्निंग आले तर तुम्हाला थोडं वेट करावं लागेल. मी काल गरमागरम तेपले बनवले होते. आता हा मस्त व्ह्यू बघत बघत आम्ही तेपले घालतोय. सांगितलं कसं झालंय तेपला? जबरदस्त, भूक लागली आता, काय नको विचार. आता आम्ही चाललोय रूम वरती. मी पटकन तुम्हाला रूम टूर देते. ही आमची रूम आहे आणि आउटसाइडला असा बसायला टेबल दिलाय. इथून एंट्रन्स आहे. एंटर केलं की इथे मिरर आहे आणि एक चेअर आणि या साईडला आहे बेड. इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकिंग पण करू शकता. युटेन्सिल्स वगैरे सगळं दिलेलं आहे. ही रूम संकेतने बुक केली आहे. गुड जॉब संकेत. संकेत वॉशरूम दाखवेल आता आपल्याला. सो दिस इज द वॉशरूम. मोठा आहे, क्लीन आहे. मेन तर क्लीन असणं महत्वाचं आहे. आणि हा आमचा टेडू एन्जॉय करतोय. टेडू हाय माय बेबी. श्रीलंकामध्ये हा एक खूप प्रॉब्लेम आहे. हे असं स्क्वेअर असतं यांचं, तर नेहमी 3 पिन कॅरी करा. पण हे हॉटेल एवढं चांगलं आहे की यांनी ऑलरेडी 3 पिन्स लावून दिलेले आहेत. इथे पण आहे, तिथे पण आहे. बेस्ट आहे. ते महाराज दमलेत आमचे आणि यांना आता एकदम एक्साइटमेंट आली आहे. कुठे फिरू, काय काय बघू. आणि आत्ताशे 9:30 वाजलेत. लवकर आल्याचा हा फायदा असतो, तुम्हाला भरपूर वेळ मिळतो.
आता आम्ही मस्त ब्रेकफास्ट करू, रेस्ट करू, मग फ्रेश होऊन बाहेर जाऊ. टेड आल्यापासून नुसतं पडद्यांमध्येच हाईड अँड सीक खेळतो. टेड टेड गुड बॉय. ये आता टेडला घेऊन जाणार नाहीये कारण बाहेर खूप गरमी आहे. टेडची ऑलरेडी आम्ही सगळी सोय करून ठेवली आहे. त्याच्यासाठी फूड, वॉटर, त्याचा लिटर बॉक्स. मस्त झोप घेऊन आम्ही आता उठलोय. सकाळी 9:30 वाजता आम्ही झोपलेलो आणि आत्ता दुपारचे 3 वाजलेत. ॲक्च्युली काल रात्री आम्ही 11:30 वाजता झोपलेलो आणि 2:30 वाजता उठलेलो. सो झोप झाली नव्हती आणि ट्रॅव्हल केलं कारण की सनराईज बघायचा होता. म्हणून आता आम्ही मस्त झोप घेतली. आता खूप छान फ्रेश वाटतंय. आम्ही पुन्हा रेडी होऊन आता लंचसाठी जाणार आहे. आम्ही जाऊन येतो आता. ओके, कुठे चालला? टेड संकेतला आपलं संकेत टेडला समजवतोय. आम्ही जाऊन येतो. हा ओके. काय मी आऊ जाऊ नको का जाऊ? येस और नो? आम्ही जाऊ का? आम्ही जाऊ का गोडे? निघायचं. इकडे एक कॅफे आहे, तिथे आम्ही आलोय आणि कोकोनट वॉटर मी आता पिणार आहे. लंचमध्ये संकेतने पनीर आणि गार्लिक नान खाल्लं आणि मला ठीक नाही वाटत आहे. सो मी योगर्ट प्यायले आणि आता मी कोकोनट वॉटर पिते. रेस्टॉरंटमध्ये येऊन नक्की किंग कोकोनट ट्राय करा आणि आईसवाला किंग कोकोनट ट्राय करा. एकदम छान होता आहे ना संकेत? मजेदार. आत्मा तृप्त झाला एकदम कोकोनट पिऊन. लंच झालाय आणि आम्ही आलोय त्या शॉपमध्ये. गोष्टी बघतोय इथे काय काय आहेत काय नाही. पण सगळं खूप एक्सपेन्सिव्ह आहे. अशा ठिकाणी येऊन काय नाही घ्यायचं, महाग असतं. ऍक्च्युली आपल्या इथे मिळणाऱ्या तशाच सगळ्या वस्तू आहेत पण खूपच जास्त महाग आहे. पर्लवाली माळ बघितली, तिची प्राइस 1000 रुपीज. INR 1000, नॉट श्रीलंकन. आता आम्ही आलोय बीच वरती सनसेट बघायला. आता आम्ही आलोय द पॅरेट रॉकच्या इथे आणि सनसेट व्हायला आलाय. मी तिथे जाणार नाहीये पण तुम्हाला दाखवते की कुठून कसं जायचंय. सो इथून तुम्ही असं जाऊ शकता आणि हा आहे तो पॅरेट रॉक. मी थोड्या वेळापूर्वीच रूमवरती आलोय आणि आता आम्ही जाणार आहोत डिनरसाठी. तर मी फटाफट रेडी झाली आहे आणि हे माझं आउटफिट आहे. दोन प्लेस आहेत डिनरसाठी आम्ही डिसाईड केलेल्या. बघू आता दोघांपैकी आम्ही कुठे जातो. हे चांगले दिसत आहेत की हे चांगले दिसत आहेत? आय थिंक दिस वन. याच्यामध्ये थोडं व्हाईट आहे, आउटफिट सोबत जात आहे. व्हाईट अँड गोल्ड. आम्ही चाललोय आता डिनरला अँड दिस इज माय आउटफिट. संकेत तुझं आउटफिट दाखव. आम्ही पोहोचलोय लोकेशनला आणि लोकेशन हे आहे आणि ही तिकीटसाठी रांग आहे सगळी.
खेळ ना खेळ ना. हाय टेट. हॅलो. टेट. टेटू. मी जस्ट रूमवरती आलोय. आता आम्ही फ्रेश होऊ आणि झोपून जाऊ, कारण उद्या सकाळी आम्हाला लवकर उठून बीचवरती जायचं आहे. सो उद्या भेटूयात. बाय. मॉर्निंग. आम्ही आता बीचवरती जाणार आहे. बीच आउटफिट आहे. आता आम्ही बीचवरती जाऊ, एन्जॉय करू आणि मग रूमवरती येऊन मग आम्ही चेकआउट करणार आहे. हाय, आम्ही बीचला पोचलोय आणि खूप ऊन आहे, पण छान पण वाटतंय. बेड्स असतात सगळीकडे, तुम्ही पे करून घेऊ शकता. आता या सनबेड्सची प्राइस आहे 2000. म्हणजे तुम्हाला तुमचं सामान वगैरे पण इथे ठेवता येईल आणि बीचवरती एन्जॉय करता येईल. आमचं बीचवरती खेळून झालंय. आता आम्ही चाललोय रूमवरती. फटाफट शॉवर घेऊ आणि मग आम्ही ब्रेकफास्ट करायला जाऊ. ब्रेकफास्ट नाही, आता तर ऑलमोस्ट 11 वाजलेत. आम्हाला रेडी होईपर्यंत 12-12:30 वाजतील. आमचं 12:30चं चेकआउट आहे. मग आम्ही ब्रंचच करू. श्रीलंकामध्ये आल्यावर कधी पण टुकटुक आणि बसपासून 4 हात लांब राहायचं, कारण काय भरोसा नाही. इथले बसवर एवढ्या स्पीडमध्ये गाडी चालवतात, बघितलं एवढ्या स्पीडमध्ये इथून बस जाते. किती पण नॅरो रोड असला तरी हे लोक एवढ्या स्पीडमध्ये चालवतात. टेडांची वाट बघतोय. हाय टेडू. हाय हाय. मस्त शॉवर घेऊन आम्ही दोघं पण फ्रेश झालोय. आता आम्ही चेकआउट करू. ड्रायव्हर पण आलाय आणि कुठेतरी छान ब्रंच करू आणि घरी जाऊ.